नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? आनंदी असाल, मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत असाल. आज आपण 12वीचा कंटेंट घेऊया. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड हा आपला चॅप्टर चालू आहे. आतापर्यंत झालेल्या सिलेबसवरती जे काही सीईटीचे क्वेश्चन आलेले आहेत ते सीईटीचे क्वेश्चन आपण आज कव्हर करू. आतापर्यंत मी सेशन 1 नावाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची आय लिंकवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओ सापडेल. त्या सेशन 1 मध्ये मी त्यावेळेला काही प्रॉब्लेम डिस्कस केलेत. आज आपण तिथून पुढच्या सिलेबसवरती जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत सीईटीचे ते आपण डिस्कस करू. चला तर मग सांगायचा भाग असा की ह्याच्या अगोदर एक सीईटीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो अगोदर पहा, नंतर इकडे या. चला तर सीईटीच्या सेशन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आज प्रॉब्लेम आपण घेतोय. पहिला प्रॉब्लेम आहे, द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज 0.035 न्यूटन पर मीटर. The energy needed to increase the radius of bubble from 2 cm to 8 cm is. पायची व्हॅल्यू दिलेली आहे 22/7. MST CET 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. MCQ लिहिलेलं नाही, जागा अपुरी असल्यामुळे किंवा त्याचा ऑप्शन जे आहे त्या ऑप्शन लिहिलेलं नाही. असो, मग आता ह्या प्रॉब्लेमची केस काय बघा. पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट. जे स्टेटमेंट अपूर्ण असतं डॉट 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 केले, त्या अपूर्ण स्टेटमेंटच्या पहिल्या वाक्यामध्येच पहिल्या लेटर्स मध्येच तुम्हाला समजतं की काय काढायचंय. द एनर्जी नीडेड, संपला विषय. द एनर्जी काढायला सांगितलेली आहे. कुणाची? नीडेड टू इनक्रीज, वाढवायसाठी. कुणाचा? रेडियस ऑफ बबल. समजा तुम्ही एक बबल घेतला असा, त्या बबलचे रेडियस आहे 2 सेंटीमीटर आणि तुम्हाला त्या बबल जो 2 सेंटीमीटरचा आहे त्याला 2 पासून त्याला तुम्ही वाढवत न्या 8 सेंटीमीटर पर्यंत न्या. बरोबर का? म्हणजे 2 सेंटीमीटर पासून 8 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही त्या बबलला न्या, असं ते म्हणतात. आता साहजिकच प्रश्न असा असणार की जर ह्या बबलला त्याचे रेडियस वाढवायचं असेल, त्याचा डायमीटर वाढवायचा असेल, तर 100% आपल्याला वर्कडन आवश्यक आहे किंवा आपल्याला एनर्जी आवश्यक आहे. मग त्यांनी तेच म्हणलं की ती एनर्जी तुम्ही फाइंड आउट करा. इन केस त्यांनी काय दिले? सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन दिलंय 0.035 दिलेलं आहे. म्हणजे सरफेस टेन्शन दिलंय 0.035 न्यूटन पर मीटर सरफेस टेन्शन दिलं. आणि प्रॉब्लेम समजला. 2 सेंटीमीटरच्या बबलला तुम्ही 8 सेंटीमीटरचा करा. ते करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एनर्जी लागणार आहे, त्या एनर्जीची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. मग R1 किती दिलाय? R1 दिलाय 2 सेंटीमीटर. बरोबर, न्यूटन पर मीटर असा आहे, लागलेच 2 सेंटीमीटरचं मीटर करू आपण. 2 × 10⁻⁻² मीटर. आपल्याला माहिती आहे सेंटीमीटरचं मीटर कसं करायचं? 10⁻⁻² न मल्टिप्लाय करायचं. R2 किती दिलाय? R2 दिलाय बघा इथं 8 सेंटीमीटर दिलाय. म्हणजे 8 सेंटीमीटर किती येतं? मग 8 × 10⁻² मीटर मला मिळतं. बरोबर. आणि आता आपल्याला एनर्जी काढायला सांगितली. एनर्जी काढायची आहे. मग फॉर्म्युला काय? dW इज इक्वल टू T × dA. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. बरोबर का? परत एकदा घेतो जरा थोडासा. म्हणजे dW इज इक्वल टू T × dA. तुम्ही मला सर आपल्याला एनर्जी काढायला सांगितलं, मग तुम्ही dW का लिहिलं? कारण मी वारंवार सांगितलंय वर्क डन इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. आणि हे रिलेशन कुठलं आहे? दिस इज द रिलेशन बिटवीन वर्क डन किंवा एनर्जी अँड सरफेस टेन्शन. ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन हे आहे. बरोबर. आता इथं काय दिलंय? इथं बबल दिलंय. बबलला किती सरफेस असतात? 2 असतात, आतला एक आणि बाहेरचा एक. म्हणून न विसरता हे 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. जर तुम्ही ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं नाही तर तुम्ही 100% चुकणार. कारण की जर ड्रॉप असतात तर काय गरज नव्हती, पण बबल आला ह्याच्यावर 2 सरफेस एरिया आहे त्याच्यामुळे 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. बरोबर. मग इथं 2T DA म्हणजे काय? D स्टँड्स फॉर चेंज, स्मॉल चेंज. आणि तो कसा काढतो? मोठ्यातून लहान वजा करायचा, A2 - A1 घ्यायचं. बरोबर. मग देअरफॉर E इज इक्वल, आता E इज इक्वल टू 2T A2 - A1. एरिया कसा काढायचा? मग 4πr² मायनस 4πr². पण इथं R1 लिहा आणि इथं R2 लिहा, स्पेसिफिक लिहा. मग इथं काय करूया? हे 4π बाहेर घेऊया. ऑलरेडी 2 प्रेझेंट आहे, म्हणजे किती येणार? 8πt येणार. 4 × 2 = 8. बरोबर का? R2² - R1². अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला इथं आपल्याला लिहिता येईल. आता R2 किती मिळाला? 8 × 10⁻². चला मग पुटअप करू. 8 × पायची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायला सांगितली. सीईटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यांनी ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच घ्या. म्हणजे
त्याच्या मागचे दोन कारण असतात. एक तर अँसर चुकत नाही, दुसरं म्हणजे त्यांनी काही गोष्टी आपल्याला सिम्प्लिफाय व्हाव्या म्हणून दिलेल्या असतात. 22/7 का दिले ह्याच्या मागचं कारण तुम्हाला लगेच कळेल. टी किती आहे 0.035 इंटू, बरोबर, इंटू R2 किती आहे 8 इंटू 10⁻², पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार आहे स्क्वेअर आहे, बरोबर, मायनस R1 किती आहे मित्रांनो 2 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. हे लिहिलं. आता तुम्हाला कळेल की 22/7 का दिले, कारण बघा 35 आहे, 35 आणि 7 7 35 कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून दिलेलं आहे. MST-CET मी वारंवार सांगितलंय, MST-CET JEE नीट ह्या परीक्षेचं एम तुम्हाला किती मॅथमॅटिक्स येतं हे पडताळणं नाही, तुम्हाला फिजिक्स किती येतं हे त्यांना चेक करायचं आहे. तुमचं फिजिक्स इथंच संपलं आहे. आता इथला पुढचा पार्ट कॅल्क्युलेशनचा आहे. फिजिक्स काय सांगतं की तुम्हाला हे माहित पाहिजे की W = T2 × DA, बबल आहे म्हणजे 2, हा कन्सेप्ट तुम्हाला माहित होता, त्यांनी चेक केलं, तुम्हाला खरोखर येतंय का, येतंय तुम्हाला. आता इथला पुढचा भाग मॅथमॅटिक्सचा आहे, बरोबर का, आणि तुम्हाला ते सोपं जावं कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला विशिष्ट वेळेमध्ये सॉल्व्ह करायचे असतात प्रॉब्लेम. म्हणून जर तुमचं सगळं पोटेन्शियल हे कॅल्क्युलेशन करण्यात जर गेलं तर काय होईल, तुम्हाला वेळ अपुरा पडला. म्हणून काय करतात MST-CET JEE नीटमध्ये काही गोष्टी तुम्हाला सिम्प्लिफाय करून दिलेल्या असतात. त्या सिम्प्लिफायचाच एक पार्ट आहे 22/7 केला सांगितलं, बरोबर. चला मग आता इथे किती येतं E = 8 इंटू, आता इथे लागले सॉल्व्ह करू जाऊ आपण, सोपं अगोदर स्टेप कमी करू जाऊ. 8 × 2 = 16, चला 1 8 × 2 = 16 17 170, इथे किती 0.0 7 7 5 35 असेल भाग, बरोबर का, बरोबर. आता इथे किती येणार आहे, इथं 64 इथे किती येणार 10⁻⁻4 येईल. 2 पॉवर असतील तर पॉवरचा गुणाकार करतो हे माहित आहे आपल्याला, इंटू 4 2 चा वर्ग 4 आणि इथं 10⁻⁴ येईल. असं असतं ना x⁻m⁴ = x⁻m × n. जर 2 पॉवर असतील तर पॉवरचा गुणाकार, म्हणजे इथं माझ्याकडे 2 आणि 2 ह्या 2 पॉवर आहेत म्हणजे काय येणार 2 × 2 दॅट इज 4 येणार. आलं लक्षात. चला आता इथे किती येणार आहे E = 176 इंटू 0.005 इंटू इथं किती येणार. आता एक काम करू, ह्याच्यातनं 10⁻⁴ 10⁻⁴ कॉमन काढू, 10⁻⁻ कॉमन काढलं, आतमध्ये किती राहतं 64 - 4 राहतं, बरोबर. मग इथं किती येतं E = 176 इंटू 0.005 इंटू 64 + 4 60 इंटू 10⁻⁻4 जूल एवढं येईल, बरोबर का. आता तुमच्याकडे एक काम आहे ते म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करा, हे सोपं आहे सगळं, तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितलं मी. आता मेकॅनिकल पार्ट आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा, बरोबर. काय मुलं काय करतील बघा, हा डेसिमल तिकडे सरकवतील, म्हणजे इथं 5 इंटू 10⁻³ येईल, 6 × 5 = 30 300 येईल, 3 न मल्टिप्लाय करणं सोपं, बरोबर. आणि जर जमतच नसेल तर लॉग टेबल वापरा. आला सगळ्यांच्या, ठीक आहे. चला अशा पद्धतीनं प्रॉब्लेम एक संपला. हा MST-CET 2019 ला विचारलाय. परत एक गोष्ट सांगायची तुम्हाला, 2019 पासून पुढं म्हणजे आज ह्या वर्ष सुद्धा CBT टेस्ट होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ह्या 2019 किंवा तिथून पुढच्या 20 किंवा इथनं पुढच्या एक्झाम ज्या आहेत त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर बाहेर येत नाही. मुलं कॉम्प्युटरवर सोडतात, सबमिट करतात, त्यामुळं क्वेश्चन पेपर मिळत नाही, अवेलेबल होत नाही आपल्याला. मग हे क्वेश्चन कसा काढला तर मुलं ज्या सेंटरमधनं बाहेर पडतात एक्झाम सेंटरमधनं, किंवा त्या मुलांची नंतर एक सर्वे घेतला जातो, त्या मुलांना परत प्रश्न विचारतात, तुला कुठला प्रश्न विचारला जातो, तुला कुठला प्रश्न विचारला होता, तर ते मुलं सांगतात की सर आम्हाला असा प्रश्न विचारला होता, ह्या धर्तीवरचा प्रश्न विचारला होता, असा प्रश्न होता. मग व्हॅल्यू काय करतो, व्हॅल्यू प्लस मायनस होतील, परंतु क्वेश्चन मात्र हा असाच होता, द सर्पेटेन्शन अमुक असेल ते, बरोबर. ह्याला म्हणायचं CBT टेस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, बरोबर का. हे मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात की नंतर विद्यार्थ्याला विचार किंवा तुला कुठला प्रश्न विचारला होता, तो आठवून सांगतो की सर मला हा प्रश्न विचारला होता, असा प्रश्न होता. मग ह्यातल्या व्हॅल्यू काय करतात तज्ञ मंडळी, ह्यातल्या व्हॅल्यू मग बाहेर काढतात, प्लस मायनस करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. का तर तुम्हाला काय पुस्तकामध्ये 2 8 0.035 22.7 ह्या व्हॅल्यू वेगळ्या असतील, परंतु मेन त्या प्रॉब्लेमचा फ्रेम जे आहे ती मात्र अशी आहे, समजतंय. चला आपण दुसऱ्या प्रॉब्लेमवर जाऊया, प्रॉब्लेम नंबर 2. चला प्रॉब्लेम नंबर 2. ए मेटल वायर ऑफ डेन्सिटी रो फ्लोट्स ऑन वॉटर सरफेस. एक मेटल वायर दिलेली आहे, त्या मेटल वायरची डेन्सिटी रो म्हणतात आणि ते म्हणतात की फ्लोट्स ऑन ए वॉटर सरफेस हॉरिझॉन्टली. वॉटरचा सरफेस एक आहे आणि त्या वॉटरच्या सरफेसवरती ती मेटल वायर काय करायला फ्लोट व्हायला तरंगायला लागली आहे. समजा मी असं म्हणेन की हा माझ्याकडे वॉटर सरफेस आहे आणि त्याच्यावरती ही एक वायर अशी
फ्लोट व्हायला लागले. समजा समजा असं म्हणलं की ह्या वायरचा रेडियस आर असेल तर ते काय म्हणतात, मेटल वायर ऑफ डेन्सिटी. तर ह्या वायरची डेन्सिटी रो घ्यायला सांगितली त्यांनी. पुढे ते असं म्हणतात की इफ इट इज नॉट सिंक, सिंक म्हणजे बुडणं, जर वायर बुडली नाही ती तरंगतेच, देन मॅक्झिमम रेडियस ऑफ वायर इज प्रपोर्शन टू. मग जर वायर ती तरंगते आणि ती जर बुडली नाही तर त्या वायरचा रेडियस हा कुणाशी प्रपोर्शन असेल. सो द देन मॅक्झिमम रेडियस ऑफ वायर इज प्रपोर्शन टू. आणि तुम्ही जेव्हा ऑप्शन बघता तेव्हा प्रत्येक ठिकाणी सरफेस टेन्शनचा उल्लेख आहे. ह्याचा अर्थ आपण रेडियस आणि सरफेस टेन्शन ह्या दोघांची तुलना करायला पाहिजे. मग इथं काय, ही जी वायर आहे ही वायर सपोज असं म्हणलं, ही वायर समजा वॉटरच्या एल नावाच्या लेंथवरती फ्लोट होत असेल, सपोज असं ॲज्युम केलं तर आपल्याला माहित आहे की वायरचं वेट हे डब्ल्यू इक्वल एम जे असेल, बरोबर का. आणि डब्ल्यू काय वेट आहे, वेट एक प्रकारचा फोर्स असतो, एफ इज इक्वल एम जी. हे रिलेशन आपल्याला आतापर्यंत मिळालं. आता काय करूया, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला मला माहित आहे. नंबर 1, सरफेस टेन्शन काय असतं, व्हॉट इज सरफेस टेन्शन, फोर्स पर युनिट लेंथ, बरोबर. आता जर ह्या एफ ची व्हॅल्यू जर ही पुटअप केली तर तुम्ही ह्या ऑप्शनच्या शेजारी कुठेतरी जाऊन बसा, बरोबर. दुसरा काय पर्याय, एफ ची व्हॅल्यू आता पुटअप करायची. एफ म्हणजे डब्ल्यू, वेट एक प्रकारचा फोर्स आहे आपल्याला माहित आहे, आणि एम जी, बरोबर. आता ह्या रिलेशन मध्ये एम ची व्हॅल्यू काही त्यांनी दिलेली नाही, परंतु त्यांनी डेन्सिटी दिली आहे, डेन्सिटी ऑफ वायर दिलेली आहे, बरोबर का. आणि डेन्सिटी किती असते, सिन्स डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम, बरोबर. मग आता ह्या एम ची व्हॅल्यू इथे पुटअप करता येईल आपल्याला. देअरफॉर असं म्हणून आपण त्याला एफ इज इक्वल टू एम किती आहे हे इथे लिहू आपण, एम किती आहे, रो व्ही जी, रो व्ही जी मला मिळालं, बरोबर. आता मित्रांनो रो तर काय त्यांनी दिलेलं आहे, कॉन्स्टंट घ्यायला सांगितलं. व्हॉल्यूम दिलंय का, नाही दिलेलं व्हॉल्यूम. पण व्हॉल्यूम किती असतो मित्रांनो, एरिया इंटू हाईट असते. इथं लेंथ दिलेली आहे एल. का बरं, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. एरिया म्हणजे काय असतं, साइड स्क्वेअर. एल काय, साइड आहे, साइड स्क्वेअर मल्टिप्लाय बाय साइड, साइड क्यूब. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, साइड क्यूबच असतं ना. म्हणून तर काय लिहा, एरिया इंटू एल मल्टिप्लाय बाय जी मला मिळेल, बरोबर. आता आर आणता येईल इथं, एफ इज इक्वल टू रो. एरिया म्हणजे काय मित्रांनो, वायरचा एरिया किती आहे, पाय आर स्क्वेअर इंटू एल मल्टिप्लाय बाय जी मला मिळेल, बरोबर. समजतंय. ह्या इक्वेशनला समजा टी इज इक्वल टू एफ अपॉन एल ला इक्वेशन नंबर 1 म्हणलं ह्याला, आणि ह्याला इक्वेशन 2 म्हणलं. तर आता काय करू आपण, सबस्टिट्यूट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. सीईटीचा प्रॉब्लेम 100%, एवढं डिटेल मध्ये लिहायचं नसतं, आपल्याला काही इंटरप्रिट करायचं नाही, आपल्याला फक्त आन्सर काढायचं आहे. परंतु तुमच्या लक्षात द्यावं म्हणून मी डिटेल सॉल्व्ह करतो मित्रांनो, बरोबर का. सीईटीला काय कराल तुम्ही, रफ पेज असं रफ पेज पटपट पटपट सॉल्व्ह करत जाल आणि आन्सर काढाल, संपला विषय. लक्षात. चला मग इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर काय मिळेल, आता बाकी सगळं पुसतो, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा सगळं. चला मग आता इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं आहे, बाकी सगळं पुसतो मी इथं. मग कसं मिळणार आहे, तर टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. एफ किती मिळत आहे, रो पाय आर स्क्वेअर एल जी, बरोबर, आणि डिवाइडेड बाय एल. आता एल ला एल काय होईल, कॅन्सल होईल. तर टी किती मिळतं, रो पाय आर स्क्वेअर जी मिळतं. देअरफॉर आर स्क्वेअर कॉस मल्टिप्लिकेशन टी हे रो पाय जी एल एच एस ला गेल्यानंतर डिनॉमिनेटरला जाईल, रो पाय जी, बरोबर. आणि पुढे सिम्प्लिफाय केल्यानंतर त्यांना फक्त आर पाहिजे. आर कसं घेता येईल, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेता येईल. स्क्वेअर रूट किती आला, टी रो पाय जी. अशा पद्धतीनं हे आन्सर आपल्याला मिळेल. ऑप्शन टी, ऑप्शन ए बरोबर आहे, 1 बरोबर आहे, बरोबर का. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. दिस क्वेश्चन इज आस्क्ड in exam 2018. This question was asked in exam 2018. MST CET 2018 ला हा क्वेश्चन विचारलेला होता. समजतंय. चला आपण आता प्रॉब्लेम नंबर 3 कडे जाऊ. चला प्रॉब्लेम नंबर 3. When one end of capillary is dipped in water, the height of water column is h. जेव्हा तुम्ही कॅपिलरी घेता आणि कॅपिलरी ती लिक्विड मध्ये बुडवता तेव्हा त्या कॅपिलरी मध्ये वॉटर आतमध्ये जाईल आणि ते एच नावाची हाईट काय करेल, अचीव करेल. साधा कन्सेप्ट आहे, माहिती आपल्याला. द अपवर्ड फोर्स due to surface tension is balanced by the force due to weight of the water column. ते असं म्हणतात की जेव्हा तुम्ही ह्या लिक्विड च्या जार मध्ये
तुम्ही कॅपिलरी बुडवता, कॅपिलरी बुडवल्यानंतर वॉटर आतमध्ये जाईल आणि एच नावाची हाईट अचीव करेल. बरोबर. पुढे ते काय म्हणलंय बघा त्यांनी, द अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हा जो वरचा फोर्स आहे, अपवर्ड फोर्स सरफेस टेन्शनचा, तो कोण बॅलन्स करतं? इज बॅलन्स्ड बाय द फोर्स ड्यू टू वेट ऑफ द कॉलम. हा सरफेस टेन्शनचा फोर्स त्या कॉलमचं वेट ऍडजस्ट करतं. आणि मित्रांनो, हाच तर आपला थेरीचा पार्ट आहे. थेरीमध्ये काय पण अभ्यासलंय, हेच अभ्यासलंय ना, टी इज बॅलन्स्ड बाय एम जी. आणि इक्वेशन सॉल्व्ह करता आपण टी आणि एचचं इक्वेशन काढलं होतं. बरोबर का. पुढं ते असं म्हणतात की द सर्कम्फरन्स, इनर सर्कम्फरन्स ऑफ द कॅपिलरी इज. मग जी कॅपिलरी आहे त्या कॅपिलरीचा इनर सर्कम्फरन्स किती येईल ते आपल्याला त्यांनी काढायला सांगितले. बरोबर. आपण थेअरी अजून समजून सांगू तो तत्पूर्वी आपण गिवन काय दिलं ते बघू. गिवन काय काय दिलं बघा. हे तर त्यांनी एफ दिलं. एफ किती आहे? 105 डायन. 105 डायन दिलाय एफ. बरोबर का. डायनचं रूपांतर लागलीच मीटर मध्ये करा. डायनचं रूपांतर लागलीच मीटर मध्ये करा. किती येतं? 105 इंटू 10⁻⁻5 न्यूटन. 1 डायन इज इक्वल 10⁻⁻5 न्यूटन. हे इक्वेशन आपल्याला इथे मिळालं. बरोबर. चला पुढं. आता सरफेस टेन्शन दिलंय. सरफेस टेन्शन किती आहे? टी इज इक्वल टू 7 इंटू 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. टी दिलाय त्यांनी. लक्षात. आणि पुढं काढायला काय सांगितलंय? पुढं त्यांनी काढायला सांगितले आपल्याला सर्कम्फरन्स काढायला सांगितले. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr इज इक्वल टू डॉट 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 क्वेश्चन मार्क. सर्कम्फरन्स आपल्याला काढायला सांगितलेला आहे. लक्षात. आता थेअरी समजून सांगू. हो का. हे तर एम जी बॅलन्स्ड बाय टेन्शन टी हे त्यांनी पण दिले आणि आपल्याला पण माहिती आहे. इट इज द पार्ट ऑफ थेअरी. आता जेव्हा तुम्ही ती कॅपिलरी त्या वॉटरमध्ये बुडवता तेव्हा कॅपिलरी काढल्याची तेव्हा आपलं सरफेस टेन्शन स्प्लिट होत असतं. एक असतं टी साइन थिटा, दुसरा असतो टी साइन थिटा, आणि इकडे वर्टिकल कॉम्पोनंट असतो टी कॉस थिटा आणि टी कॉस थिटा. मित्रांनो, मी सांगितले वारंवार, हा टी साइन थिटा एकमेकाला कॅन्सल करेल कारण त्यांची किंमत सारखी आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. आता हे टी कॉस्टला कोण बॅलन्स करतं? एम जी बॅलन्स करतं. बरोबर. एम जी तर काही एकच असणार, पण टी कॉस्ट असतील किती? 1 2 3 4. तर जेवढा सर्कम्फरन्स तेवढा टी कॉस थिटा. लक्षात येत नसेल तर व्हिडिओ परत एकदा जाऊन बघा. टी कॉस थिटा जेवढा सर्कम्फरन्स तेवढा टी कॉस थिटा. बरोबर. मग इथे येणार काय? इथे येणार काय इक्वेशन? असं लिहू का बघा. आता असं लिहू का? टी कॉस थिटा इंटू 2πr इज इक्वल टू एम जी. चालेल का? असं लिहिलं तर चालेल. हा, काय करूया, कॉस थिटा जो आहे तो कॉस थिटा हा निग्लिजिबल आहे आणि तो विसरून जाऊ आपण. हा, मग इक्वेशन काय येतं? टी 2πr आणि एम जी म्हणजेच काय मित्रांनो? इट इज द वन काइंड ऑफ फोर्स. सो देअरफॉर 2πr इज इक्वल टू एफ अपॉन टी मला मिळालं. 2πr म्हणजेच काय? सर्कम्फरन्स. बरोबर. हे जो आपल्याला काढायचा आहे. आणि एफ अपॉन टी मला मिळालं. बरोबर. आता मित्रांनो, एफ किती दिलाय त्यांनी? 105 इंटू 10⁻⁻5 आणि टी किती दिलाय? 7 इंटू 10⁻⁻2 दिलेला आहे. बरोबर. आता सिम्प्लिफाय करू. 105 7 1 7 8 3 7 5 35 15 10⁻2 हे -2 वर गेलं प्लस होईल. मोठ्यात लहान वजा करायचा. -5 + 2 दॅट इज -3 मीटर मला मिळेल. सो दिस इज द राईट आन्सर. समजतंय? चला. हा, आता सर्व ऑप्शन हे सेंटीमीटर मध्ये आहेत. तुम्हाला मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायला पाहिजे. मग किती येतं? 15 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय 1 मीटर म्हणजे 10⁻² + 2 10⁻² सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे किती येतं इथं? 15 इंटू 10⁻⁻1 विच इज इक्वल टू 1.5. सो 1.5 हे राईट आन्सर आहे. कुठला ऑप्शन बरोबर आहे? हा, ए ऑप्शन बरोबर आहे. अगेन दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन एक्झाम 2017. 2017च्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. किती सोपा आहे बघा बघ. मी काय सांगितलं? प्रॉब्लेम आपल्याला थेअरी समजून सांगत असतात. परत एकदा थेअरी आपल्याला प्रॉब्लेम समजून सांगितली. त्यामुळे प्रॉब्लेमचं महत्व हे खूप आहे, भरपूर आहे प्रॉब्लेमचं महत्व. प्रॉब्लेमला विसरून त्याला कमी लेखून चालायचं नाही. प्रॉब्लेम आपल्याला थेअरी समजून सांगतात. समजते? चला प्रॉब्लेम नंबर 4 कडे जाऊ आपण. चला प्रॉब्लेम नंबर 4. A big water drop is formed by combination of n small drops of equal radii. ते असं म्हणतात की तुमच्याकडं एक ड्रॉप आहे.
हा मोठा ड्रॉप आहे, हा मोठा ड्रॉप कधी झालाय तर कॉम्बिनेशन ऑफ एन स्मॉल ड्रॉप, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे एन ड्रॉप जेव्हा एकत्र येतील तेव्हा हा मोठा ड्रॉप तयार झालेला आहे असं ते म्हणतात. द रेशो ऑफ द सरफेस एनर्जी ऑफ एन ड्रॉप, समजा ह्या ड्रॉपची सरफेस एनर्जी E2 असेल, ऑफ एन ड्रॉप टू द सरफेस एनर्जी ऑफ बिग ड्रॉप, ह्या बिग ड्रॉपला E1 म्हणू आणि ह्याला E2 म्हणू. तर ते असं म्हणतात की एन ड्रॉपची सरफेस एनर्जी आणि मोठ्या ड्रॉपची सरफेस एनर्जी ह्या दोघांच्या सरफेस एनर्जीचा रेशो किती येईल तो रेशो आपल्याला विचारलेला आहे. आला सगळ्यांच्या? केस समजले का? चला केस कसे आहे परत एकदा सांगूया. समजा ते असं म्हणतात की उलट जाऊ आपण आता. ते म्हणतात की मग आमच्याकडं एक ड्रॉप आहे, मोठा ड्रॉप आहे की त्या मोठ्या ड्रॉपची रेडियस R आहे, बरोबर. मोठ्या ड्रॉपनं सरफेस एनर्जी E1 तयार केली. जो मोठा ड्रॉप समजा ब्रेक झाला किंवा ह्या एन छोट्या छोट्या ड्रॉपमुळं हा मोठा ड्रॉप बनतोय, छोटे ड्रॉप एकत्र आले त्याच्यापासून मोठा ड्रॉप बनला. मी काय करतो, मी ह्या छोट्या ड्रॉपची रेडियस R काउंट करतो आणि ह्याचा काउंट किती आहे तर N काउंट आहे. त्यांनी सांगितले की N ड्रॉप घ्या तुम्ही. मग N ड्रॉप आले सारख्या रेडायचे आहे, त्यामुळे कदाचित डायग्राम काढताना माझ्याकडनं प्लस मायनस होत असेल, पण तुम्ही लक्षात ठेवा की हे सर्व जे ड्रॉप आहेत छोटे छोटे ते सर्व एकाच रेडायचे आहेत, एकाच रेडियसचे आहेत. असे N ड्रॉप आहेत, ते एकत्र आल्यानंतर मोठा ड्रॉप बनतो. ह्याची सरफेस एनर्जी E2 आहे असं म्हणलं तर ते असं म्हणतात की E2 अपॉन E1 हा रेशो आपल्याला काढायचा आहे, हा रेशो आपल्याला काढायचा आहे, बरोबर. परत एकदा चर्चा करू. कसं आहे का, रेशोचा काय मॅटर करत नाही, तुमच्या घेण्यावरती आहे. पण ते म्हणतात रेडाय ऑफ द सरफेस एनर्जी ऑफ एन ड्रॉप टू द, म्हणजे पहिल्यांदा एन ड्रॉपची एनर्जी घेतली पाहिजे. एन ड्रॉपला आपण E2 म्हणले, बरोबर. टू द म्हणजे डिवायडेड बाय टू द सरफेस एनर्जी ऑफ बिग ड्रॉप, बिग ड्रॉपची सरफेस एनर्जी किती आहे E1 आहे. आलं सगळ्यांच्या? चला मग आता E2 अपॉन E1 चा रेशो घ्यायचा. तो किती घेता येईल E2 अपॉन E1 चा रेशो? तर फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एनर्जीचा फॉर्म्युला काय, एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे सरफेस एनर्जी सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय एरिया, बरोबर. ड्रॉप हा स्पिअर आहे म्हणजे हा फॉर्म्युला T इंटू 4πr², हा फॉर्म्युला आपल्याला इथं घेणं अपेक्षित आहे, बरोबर. चला मग E2 अपॉन E1 किती येईल? E2 अपॉन E1 म्हणजे छोटे ड्रॉप किती येणार E2 चे, तर ते येणार आहे T4πr². पण हा झाला एका छोट्या ड्रॉपचा सरफेस एनर्जी, असे N ड्रॉप आहेत म्हणून त्याला N न मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे, बरोबर. आणि E1 हा मोठा आहे, तो किती येणार T4πr². R काय म्हणलं, रेडियस हा कॅपिटल R घेणं अपेक्षित आहे, बरोबर. चला आता इथं काय येणार आहे, ह्या टीला हे टी कॅन्सल होईल, 4π ला 4π कॅन्सल होईल, राहतं काय मग E2 अपॉन E1 इज इक्वल टू N. आता दोन स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी एकच स्क्वेअर होतो म्हणजे आपल्याला थोडं सोपं जाईल, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं E2 अपॉन E1 चा रेशो येणार आहे N स्मॉल r डिवाइडेड बाय कॅपिटल R ब्रॅकेट स्क्वेअर. समजते तुम्हाला? होप समजत असेल. मोठा ड्रॉप आहे, मोठ्या ड्रॉपचा रेडियस R आहे, तो कसा बनला, अनेक छोटे छोटे ड्रॉप आले की त्यांचा एका ड्रॉपचा रेडियस R आहे, असंख्य किंवा N ड्रॉप एकत्र आल्यानंतर मोठा ड्रॉप बनतो. ह्याची सरफेस एनर्जी E1 काउंट केली, ह्याची सरफेस एनर्जी E2 काउंट केली. आपल्याला काय विचारले, द रेशो ऑफ सरफेस एनर्जी ऑफ N ड्रॉपलेट, म्हणजे ह्या N ड्रॉपलेट सरफेस एनर्जी आणि ह्या मोठ्या ड्रॉप सरफेस एनर्जी या दोघांचा रेशो घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे E2 अपॉन E1 चा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. E म्हणजे काय असतं, सरफेस एनर्जी. रिलेशन काय त्याच्यामधलं, T इंटू DA. पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये मी इथं 2 न मल्टिप्लाय केलं, का, कारण की तो एक बबल होता, बरोबर, किंवा सरफेस फिल्म होती. हा ड्रॉप आहे, हा स्पेरिकल आहे, त्याला एकच सरफेस एरिया आहे म्हणजे इथं 2 न मल्टिप्लाय करायची गरज नाही, म्हणून T इंटू DA घ्या, बरोबर. DA कुठला, एरिया कुणाचा, तर छोटा ड्रॉप झाला काय आणि मोठा ड्रॉप झाला काय, हे दोन्ही स्पिअरच आहेत म्हणून स्पिअरचा एरिया घेतला पाहिजे 4πr², बरोबर. मग E2 अपॉन E1 चा रेशो घ्या. मेकॅनिकल आहे सगळं, E2 चा रेडियस R आहे, पण असे किती रेडियस आहेत, असे N रेडियस आहेत म्हणून N ने मल्टिप्लाय केलं, बरोबर. समजलं? व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या, वाटलंच तर इथून लिहून घ्या, काय अडचण नाही. डायग्राम पण काढा वाटलंच तर ना. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या सगळं, बरोबर. ठीक आहे. आता जोपर्यंत ऑप्शनची डिमांड काय बघा, ऑप्शन मध्ये काय,
एन इज इक्वल टू 1, एनचा उल्लेख आहे. म्हणजे हे मला पाहिजे, रेशो तर काढायचा आहे, पण हे आणि हे दोन नको आहे. बरोबर. मग आपल्याला पहिल्यांदा रेडियसचा विचार करायला पाहिजे आणि तो रेडियस आपल्याला घालवला पाहिजे. मी इथं काय करतो का कोपऱ्यामध्ये हे लिहून घेतो. A2/E1 किती मिळाले, एन स्मॉल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपल्याला मिळालेलं आहे. चला आता ह्या दोघांचा विचार करताना स्मॉल आर आणि कॅपिटल आर मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला काढता येईल. कसं काढता येईल, हो का, व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉप्स. हे पटते का तुम्हाला, बघा पटते का. एनर्जी वेगळी असेल, जेव्हा मोठ्या ड्रॉपचे ड्रॉपलेट मध्ये रूपांतर होतात, एन ड्रॉपलेट मध्ये होतात, त्यावेळी एनर्जी बदलते, एनर्जी वाढते. परंतु व्हॉल्यूम मध्ये काय फरक आहे का, व्हॉल्यूम मध्ये काहीच फरक नाही ना. हा मोठ्या ड्रॉपचे एन तुकडे झाल्यानंतर छोटे छोटे ड्रॉप झाले आणि ते एन जर एकत्र केले तर मोठा ड्रॉप होणार आहे. बरोबर. म्हणजे बिग ड्रॉपचा व्हॉल्यूम आणि स्मॉल ड्रॉपचा व्हॉल्यूम हा एकच असणार आहे. बरोबर. आणि व्हॉल्यूम किती असतो, व्हॉल्यूम असतो 4/3 पाय आर क्यूब, पाय आर क्यूब. इथे आर कॅपिटल घ्या, बिगचा आहे, आणि ते येणार 4/3 पाय आर क्यूब असं येणार आहे. परंतु एन ड्रॉपलेट आहेत, हा एका ड्रॉपचा व्हॉल्यूम झाला, असे एन ड्रॉपलेट आहेत म्हणून एन ने इथं मल्टिप्लाय करायला पाहिजे. बरोबर. माझं प्रॉब्लेम सेम काय, मला हे आर आणि हे आर घालवून टाकायचं आहे, त्यासाठी मी हा फॉर्म्युला वापरला. मग आता काय करता येईल, 4/3 पाय, 4/3 पाय कॉमन आहे, निघून जाईल. आर क्यूब इज इक्वल टू, इथं काय येणार आहे, एन आर क्यूब येणार, एन आर क्यूब आहे. बरोबर. 4/3 पाय, 4/3 पाय कॅन्सल होईल आणि हे रिलेशन राहील. आता त्याच्याबद्दल आर किती, मग क्यूब रूट घ्या, सगळ्यांचं क्यूब रूट घ्या, म्हणजे इथं घेताना एन 1/3 मिळेल आणि इथं आर मिळेल. बरोबर. काय आर इज इक्वल टू एन 1/3 आर मिळणार आहे, कारण क्यूब रूट घेतलं मी. बरोबर. आता ही जी आर ची व्हॅल्यू ह्या रिलेशन मध्ये पुटअप करा. बरोबर. म्हणजे काय, तर इथं रिलेशन लिहितो वाटलं तर पहिल्यांदा E2/E1 इज इक्वल टू एन आर डिवायडेड बाय कॅपिटल आर रेस टू स्क्वेअर आहे. बरोबर. आणि इथं काय येणार, आता एन आर तसंच लिहा, स्मॉल आर, आणि कॅपिटल आर किती मिळाला, एन रेस टू 1/3 रेस टू आर. बरोबर. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आला लक्षात. आर किती आहे, एन 1/3 क्यूब रूट आर. बरोबर. आता ह्या आरला हे आर काय होईल, कॅन्सल होईल, ह्या आरला ह्या कॅन्सल होईल. समजतंय. चला व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. झालं. आता इथं मी पुसतो सगळं. आता किती सोपं आहे बघा इथनं पुढं. मग काय येणार इथं, E2/E1 इज इक्वल टू काय मिळणार इथं, एन इन ब्रॅकेट. आता मी सांगितलं आर आर कॅन्सल झालं, मग इथं काय येणार आहे, 1/n रेस टू 1/3 स्क्वेअर मिळेल. बरोबर. ठीक आहे. सो E2/E1 इज इक्वल टू एन, हे वर नेऊया. वर नेल्यामुळे काय होईल, पॉवर इनवर्स होईल, म्हणजे 1/3 मिळणार, रेस टू 2 मिळेल. E2/E1 हे कसं सॉल्व्ह करणार आता, हो का, एन पहिल्यांदा ह्याचा स्क्वेअर घेऊ, एन रेस टू -2/3, कारण दोन पॉवर असतील तर पॉवरचा गुणाकार. बरोबर. ठीक आहे. चला आता इथं किती सांगा बघू, इथं किती येणार आहे, इथं काय करतो आपण, E2/E1 हे मिळणार आहे मला एन 1/3 मिळेल, एन 1/3 मिळेल. कसं बरं सांगा, हो का, एन रेस टू 1 मल्टिप्लाय बाय एन रेस टू -2/3. बरोबर. इथं काय येतं, दोन पॉवरचे ऍडिशन करा. आता 1 - 2/3 ऍडिशन करायचं, पण इथं निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह ऍडिशनला काय करेल, मायनस करेल. मग एन किती येते, एन 3/2 डिवायडेड बाय 3 दॅट इज एन इज इक्वल टू 1/3 मिळतं. बरोबर. n/3 मिळतं. आलं लक्षात. ठीक आहे. चला आता 1/3 therefore E2 इज इक्वल टू एन 1/3 किंवा क्यूब रूट इंटू E1 मिळतं. बरोबर. आणि हे झालं ऑप्शन आहे का बघू, शेवटचा आन्सर आहे. चला हे नको स्टेप लिहायला, हे नको. का नको ही स्टेप सांगतो तुम्हाला, ही स्टेप असू दे, कारण त्यांनी रेशो विचारला बघा, E2/E1 चा रेशो विचारला. मग इथं किती असणार आहे, E2/E1 इज इक्वल टू एन रेस टू 1/3 ॲज टू 1 असतं, काय नसतं म्हणजे डिवायडेड बाय 1 असतं. बरोबर. आणि 1/3 म्हणजेच काय, क्यूब रूट ना, क्यूब रूट 1/3 ॲज टू 1. हा एक ऑप्शन देतो कुठं, क्यूब रूट म्हणजे किती असं आपण लिहित नाही बरं का, सॉरी, क्यूब रूट म्हणजेच 3 लिहितो आपण. म्हणजे किती आला आन्सर, इथं पर्याय डी बरोबर आहे बघा, इथं
डी इज द राईट आन्सर. मग हा सुद्धा प्रश्न 2017च्या CET ला विचारलेला आहे. बरोबर आहे. चला आपण समजलं असेल तर आपण पुढच्या प्रॉब्लेमवर जाऊ. चला प्रॉब्लेम नंबर 5. A liquid drop having surface energy E is spread into 512 droplet of same size. The final surface energy of the droplet is. आणि क्वेश्चन 2016 ला विचारलेला आहे. हाच क्वेश्चन आत्ताच आपण अभ्यासला. चौथा प्रॉब्लेम तोच होता ना, फक्त त्याच्यामध्ये N ड्रॉपलेट होतं. आता मात्र त्यांनी स्पेसिफिक 512 ड्रॉपलेट म्हणतात. म्हणजे हा जो मोठा ड्रॉपलेट आहे, ह्या मोठ्या ड्रॉपलेटचे 512 छोटे छोटे ड्रॉपलेट तयार झालं की हे 512 ड्रॉपलेट जर एकत्र आले तर तो मोठा ड्रॉप तयार होतो. बरोबर का. आणि ते पुढे काय म्हणतात, द फायनल सरफेस एनर्जी ऑफ द ड्रॉपलेट इज. म्हणजे मला वाटते का आता इन डिटेल सॉल्व्ह न करता आपला वेळ वाचू. तुम्हाला जर हा क्वेश्चन विचारला एक्झाम मध्ये तर तुम्हाला इन डिटेल सॉल्व्ह करायला लागेल. आता मात्र माझ्याकडे काय चौथा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळं मला फॉर्म्युला माहित आहे. तो काय असतो फॉर्म्युला, नंबर 5 चा आन्सर आहे E2 अपॉन E1 किती आलतं, n⁻1/3 डिवाइडेड बाय 1 आलतं. बरोबर का. किंवा आपण मगाशी लिहिलं असं की क्यूब रूट ऑफ n डिवाइडेड बाय 1 आलतं. समजतंय. n ड्रॉपलेट किती आहेत, n ड्रॉपलेट आहेत 512 आहेत. बरोबर, 512 घ्यायला सांगितले. आता हे 512 पुटअप करू आपण. E2 अपॉन E1 इज इक्वल टू 512⁻1/3 डिवाइडेड बाय 1 येईल. बरोबर का. मग 512 कुणाचं क्यूब 512 असतो तर मला वाटतं की 8 8 8 64 64 8 12 40 1 बरोबर 64 म्हणजे 8चं 8 जे आहे 8चं क्यूब रूट असतं 512 म्हणजे 8 आन्सर येणार. बरोबर, 8चं घन 512. देअरफॉर E2 किती मिळतं, E2 मिळतं 8, E1 मिळतं. बरोबर का. आता 2 आणि 1 काय नाही घेतलं तर E2 म्हणून वाटलं असतं. E2 इज इक्वल टू 8E. हे आन्सर बरोबर असेल. हे आन्सर बरोबर असेल. सो ऑप्शन सी, हा ऑप्शन सी बरोबर असणार आहे. मार्च 2000 MST CET 2016 ला विचारलेला प्रॉब्लेम आहे. किती सोपा आहे बघा बघू. कदाचित तुम्हाला 512च्या ऐवजी व्हॅल्यू बदलून सांगते. आपण प्रिपेअर पाहिजे. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे. जिथं n ड्रॉपलेट होतात तिथं रिलेशन बिटवीन दिस टू सरफेस एनर्जी इज E2 अपॉन E1 is equal to n⁻1/3 divided by 1 and solve as it is. So we will get 8E is the right answer. समजतंय. चला पुढे जाऊ आपण आता 6वा प्रॉब्लेम. अतिशय सोपा प्रॉब्लेम होता 5वा, पण चौथ्याची पार्श्वभूमी असल्यामुळं 5वा प्रॉब्लेम आपल्याला सोपा वाटला. एक्झाम मध्ये कदाचित तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्हाला इन डिटेल सॉल्व्ह करावं लागेल. 2 व्हॉल्यूम कम्पेअर करायचं, दोघांची सरफेस एनर्जी कम्पेअर करायची आणि मग E2 अपॉन E1 चा रेशो घ्यायचा. समजतंय. चला पुढे जाऊ आपण आता 6वा लिहून ठेवल्या अगोदर. A liquid rises up to a height of 1.8 cm in a glass capillary A. अशा पद्धतीनं एक वेसल आहे, लिक्विड पुटअप केलंय आणि त्याच्यामध्ये A नावाची कॅपिलरी बुडवली. तर जेव्हा A नावाची कॅपिलरी बुडवता तेव्हा त्याला किती हाईट मिळते तर त्याला हाईट मिळते ती आहे 1.8 सेंटीमीटर राईज तिथं होतो. बरोबर. पुढं अनदर ग्लास कॅपिलरी बी, दुसरी कॅपिलरी बी बुडवायची हॅव्हिंग डायमीटर 90% ऑफ द कॅपिलरी ए. म्हणजे दुसरी एक कॅपिलरी बुडवली की त्याचा डायमीटर हा 90% आहे. कुणाच्या, कॅपिलरी एच्या. कॅपिलरी एच्या ए पासून मोठे आहे ती बी. तर ते असं म्हणतात इज इंट्रोड्युस्ड इन टू द सेम लिक्विड द राईज ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी बी. मग ते असं म्हणतात की जर हा बी नावाची कॅपिलरी आहे ती एच्या 90% असेल तर बी मध्ये इथं ए ला 1.8 होता राईज, तर बी ला राईज किती होईल. बरोबर, समजली केस. ए आणि बी ची डायमीटर वेगवेगळा आहे. ए मध्ये 1.8 चा राईज आहे, ते म्हणतात की मग बी चा राईज किती होईल. समजतंय. अतिशय सोपं आहे. गिवन पहिल्यांदा ते जे गिवन दिलंय ते तुम्हाला पुटपोर्त करता आलं पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये. बरोबर. मग इथं काय म्हणू आपण त्याला, ए आणि बी म्हणलंय, डायमीटर म्हणलंय, मग आपण ए आणि बी च्या भाषेमध्ये म्हणू. हो का. डायमीटर D2 किती आहे किंवा DB म्हणा. DB, बी स्टँड्स फॉर सेकंड कॅपिलरी बी. किती आहे तो 90% आहे. कुणाच्या, DA च्या. 90% आहे DA च्या. बरोबर. पण शक्यतो आपल्याला आपण टॉपिक अभ्यासलेला आहे, आपल्याला शक्यतो डायमीटर लागत नाही, आपल्याला रेडियस लागतो.
म्हणून रेडियस किती येणार आर बी अपॉन 2 इज इक्वल टू 90% ऑफ आर ए अपॉन 2. बरोबर, 2 ला 2 निघून जाईल, मग काय येतं देअरफॉर आर बी इज इक्वल टू 90% ऑफ आर ए. बरोबर, 90% ऑफ आर ए. लक्षात? ठीक आहे, जरा वेगळं दिसावं सेपरेशन म्हणून जरा वेगळ्या पेनने इथं करतो. लक्षात? समजते काय चाललंय ते? चला आता हे 90% कसं घालवतील आपल्याला? 90% कसं घालवायचं? आर बी इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 100 इंटू आर ए असं मला मिळेल. लक्षात? समजते काय चाललंय ते? चला आता हाईट राईज जो आहे किंवा हाईट मध्ये जी राईज झाला त्याचं रिलेशन काय ते आपल्याला समजलं पाहिजे, आणि ते आपण अभ्यासले. ते म्हणजे टी इज इक्वल टू एच आर रो जी डिवायडेड बाय 2 कॉस थीटा. हे रिलेशन आपण अभ्यासलेलं आहे. बरोबर, आता मी काय करतो, मी जरा रिअरेंज करतो. हो का, 2t कॉस थीटा डिवायडेड बाय रो जी इज इक्वल टू एच आर. समजलं रिलेशन कसं आलं? 2t कॉस थीटा इकडे गेलं, न्यूमरेटरला जाईल. रो आणि जी डेलिबरेटली पर्पजली मी न्यूमरेटर मधून इकडे आणला, तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल, आणि अशा पद्धतीने इक्वेशन मी इथं लिहिलं. बरोबर, आता हे इक्वेशन मी असं लिहितो. पहिल्यांदा लिहितो आणि समजून सांगतो परत. एच ए आर ए इज इक्वल टू 2t कॉस थीटा डिवायडेड बाय रो जी असं लिहितो. बरोबर, थांबा गोंधळून जाऊ नका. 2t कॉस थीटा डिवायडेड बाय रो जी इज इक्वल टू एच बी आर बी असं लिहिलं. हे पहिलं इक्वेशन आहे कॅपिलरी एच, आणि दुसरं इक्वेशन आहे ते म्हणजे कॅपिलरी बीच. बरोबर, कॅपिलरी एच आणि कॅपिलरी बीचं इक्वेशन मी इथं लिहिलेलं आहे. मनामध्ये शंका आली असेल की सर तुम्ही दोन्ही इक्वेशनचा LHS सारखाच लिहिलाय, त्याच्यामध्ये आणि बी लिहायचं नाही का? सांगतो. 2 काय ॲज युजल कॉन्स्टंट आहे. टी काय ते म्हणतात काय सेम लिक्विड म्हणलं असेल कुठे. हो का, सेम लिक्विड. जर लिक्विड सारखा असेल तर सरफेस टेन्शन बदलणार का दोन्ही ठिकाणचं? नाही बदलणार. रो बदलणार का? नाही बदलणार. लिक्विड सारखंच आहे, डेन्स सारखंच असणार. जी बदलायची गरज आहे का? तो तर कॉन्स्टंटच आहे. कॉस्ट बदलायची काय गरज आहे का? नाही बदलायची गरज, कारण की लिक्विड पण सेम आहे आणि कॅपिलरी पण सेमच आहे, फक्त कॅपिलरीचा डायमीटर फक्त बदल आहे, म्हणजे मटेरियल तेच आहे. मग मटेरियल तेच असेल तर कॉस थिटा काय येणार किंवा थिटा काय येणार आहे? सेम येणार आहे. अशा पद्धतीनं तुमच्या इक्वेशन मधला 2t कॉस थिटा डिवाइडेड बाय रो जी, 2t कॉस डिवाइडेड बाय रो जी LHS सारखाच येणार. मग जर LHS सारखा आला तर RHS काय येणार आहे? RHS सुद्धा सेमच येणार आहे. आलं सगळ्यांच्या? समजते का चाललंय ते? ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या व्यवस्थित. समजतंय? चला मी थांबत नाही आता दोन्ही इक्वेशनला जर कम्पेअर केले, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. दोन्ही इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर काय मिळणार मला? LHS सारखं असल्यामुळं RHS काय मिळणार आहे? सेम मिळणार आहे. त्याच्यामुळे काय लिहूया? त्याच्यामुळे असं लिहूया आपण HARA इज इक्वल टू HBRB असं लिहू. बरोबर, ठीक आहे. चला HARA HB आणि RB काढले आपण, किती आहे? 90 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय RA असं मिळालं मला. बरोबर, आता खालचं सगळं पुसून टाकतो. RB ची व्हॅल्यू अगोदरच मिळालं ना आपल्याला, हे सगळं खालचं पुसून टाकूया. चला सिम्प्लिफाय करा अगोदर. आता काय होईल सांगा मित्रांनो? RA कॅन्सल होईल, दोन्हीकडे RA आहे. बरोबर, HA इज इक्वल टू HB. RA कॅन्सल झालं, ह्या दोन 1 0ला 1 0 कॅन्सल होईल. 9 डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय 10 होईल. सॉरी 9 डिवायडेड बाय 10 होईल. आता ते असं म्हणतात की ए लिक्विड, ए म्हणजे हे ए कॅपिलर नाही, ते लिक्विड प्रोनाउन्सिएशन मधलं ए लिक्विड रायजेस अप टू ए हाईट ऑफ 1.8 सेंटीमीटर. 1.8 सेंटीमीटर कोणाची हाईट आहे? फॉर कॅपिलरी ए आहे. बरोबर का? म्हणजे याचे किती मिळालं आहे? याचे त्यांनी दिलाय 1.8 दिलाय, आणि आपल्याला HB काढायला सांगितलं. HB 9 डिवायडेड बाय 10. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. HB इज इक्वल टू 1.8 मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 9 मिळेल. बरोबर का? इथं किती मिळणार आहे? HB इज इक्वल टू इथं मिळणार आहे 0.2 मल्टिप्लाय बाय 10, 9 दुनी 18. सो HB इज इक्वल टू किती मिळेल? 2 मिळेल, आणि इथं सेंटीमीटर युनिट पाहिजे कारण 1.8 सेंटीमीटर. बरोबर का?
म्हणजे अशा पद्धतीनं 2 सेंटीमीटर हे राईट आन्सर असणार आहे. जागा नसल्यामुळे मी MCQ काय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय लिहिले नाही, परंतु 2 सेंटीमीटर इज द राईट आन्सर. समजतंय? त्या इक्वेशन मधलं तुम्हाला त्याच्या मागचं मॅथमॅटिकल इक्वेशन आणि त्याच्या मागचं फिजिक्स समजलं पाहिजे. समजतंय? मला सांगता आलं असतं की HA इज इक्वल HA इज इक्वल HB RB घ्या सॉल्व करा, पण त्याच्या मागचा जो सेंट्रलाइज आयडिया आहे ते का समान आलं ते मी आता तुम्हाला सांगितलं की T इज इक्वल टू H R G डिवाइडेड बाय 2 cos θ हे इक्वेशन घ्या. त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट, सगळ्या म्हणजे कुठल्या 2 कॉन्स्टंट आहे, सरफेस टेन्शन कॉन्स्टंट आहे, लिक्विड सारखं घेतलं त्यामुळं रो कॉन्स्टंट आहे, G कॉन्स्टंट आहे. पण बदलतं काय, हाईट बदलते बरोबर, आणि डायमीटर किंवा रेडियस त्याचा बदललेला आहे. आलं सगळ्यांच्या? अशा पद्धतीनं हे पाठीमागच्या एक्झाममधले प्रॉब्लेम आणि आत्तापर्यंत शिकवलेल्या सिलेबसमधले प्रॉब्लेम आपण आता कव्हर केले. हा सेशन 2 आहे. सेशन 1 झालेला आहे, व्हिडिओ मी अटॅच केला आहे, बघा तुम्ही. सेशन 2 आहे हा CETचा. आता इथून पुढे जो विस्कॉसिटीचा चॅप्टर पॉईंट होईल तो झाल्यानंतर आपण परत शेवटचा सेशन 3 बनवूया. समजते? प्रॉब्लेमला कंटाळा करू नका. परत तेच वाक्य, प्रॉब्लेम आपल्याला थेअरी समजून सांगत असतात. समजते? व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत राहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळत असतं की माझ्या विद्यार्थ्यांना माझा कंटेंट काहीतरी समजतोय, त्यांना प्रेरणा मिळत असते, नवीन नवीन व्हिडिओ बनवायची कल्पना येत असते आणि एक उत्साह येत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपण थांबू. धन्यवाद.